नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 15 जून 2026 या तारखेचा दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या वेळेत मान्सूनी पाऊस महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात आणि मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर जबरदस्त कोणकोणत्या भागात बघायला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात राहील, सविस्तर माहिती जाणून घेऊया। वाऱ्याचा जोर किती राहील आणि जबरदस्त वादळी वारे आहे का, सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 15 जून रोजी दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील हवामानात काही भागात बदल पाहायला मिळू शकतो। सध्या मान्सूनचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वाढलेला आहे। तर महाराष्ट्रातील अंतर्गत भागात मान्सूनपूर्व वादळी वातावरण कायम आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलका मध्यम स्वरूपात मान्सूनी पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो। पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि घाटमाता परिसरात दुपारनंतर ढगांची वाढ होऊन पावसाच्या सरी किंवा मेघगर्जना पाहायला मिळू शकतात। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड तसेच विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर भागात संध्याकाळनंतर मान्सूनपूर्व वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। वाऱ्याचा वेग साधारणपणे 25 ते 45 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। मेघगर्जनेच्या वेळी काही भागात अधिक वेगवान वाऱ्याचा झोतही आपल्याला पाहायला मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे कोकणात मुख्यतः मान्सूनी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे। तर मराठवाडा आणि विदर्भात स्थानिक स्वरूपाचा मान्सूनपूर्व वादळी पाऊस अधिक सक्रिय राहू शकतो। एकंदरीत आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे। आता मान्सून महाराष्ट्रात काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे, तर काही भागामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत, तर मान्सूनी पावसाचा प्रभाव देखील आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर हा जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून वादळी वातावरण जबरदस्त तयार होईल। महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विशेष करून विदर्भ, मराठवाडा या भागात वादळी वातावरण जबरदस्त राहील। तर आज तारीख 15 जून 2026 या तारखेच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागामध्ये हलका मध्यम पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या भागात वारे वाहतील, पावसाचा अंदाज फारसा नाही। आणि भुवनेश्वर, विशाखापट्टणम, कांतामाल इकडे हलका मध्यम पाऊस दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती दुपारनंतर बहुतांश ठिकाणी राहील। किनारपट्टीच्या भागामध्ये दुपारनंतर हलका मध्यम पाऊस राहील। जसे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड तसेच गोवा राज्याचा परिसर, पारसेम, ऑलरना, बेडशी या बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे इकडे मध्यम हलका राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, नेसरी अड्डाला हलका राहील। आजरा इकडे ढगाळ स्थित राहील, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच कडेगाव, पटेगाव, निपाणी, सांकेश्वरा, चिकोडी, सल्लगा, कोल्हापूर, जेतवेल, किनी, कोडाली या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। आणि तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील। खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, रेपट्टण इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनसन हलक्या पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, बीटा, मायानी तसेच सातारा, कोरेगाव
आणि लाटे, फलटण, लोणार, खंडाळा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच कोयना, पटण, अरळ, अरवडे, लोटे, चिपळूण, खेड, चाकदेव हलक्या स्वरूपात राहील आणि मेढा, महाबळेश्वर, वाई इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। अचानक बोरशिवळ, खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि किनारपट्टीकडे श्रीवर्धन, कलसीत, मंदनगर, माडवर्धन या भागात हलक्या स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे लवासा, जिटे, सोनापूर आणि टाला, इंदापूर, कलसीत या भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पुणे जिल्ह्याच्या या परिसरात राहील। मारगाव, जेजुरीला हलका राहील। पुणे, दायरी, चाकण, खेड, पाबल, मलटण, कवठे हलका पाऊस पुणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात राहील। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेंच, शिरोकोपोली, कामशेतले हलक्या स्वरूपात राहील। घाटमाथ्याकडे पनवेल, नरेल, मुरबाड, आंबेगाव, शिवाले, बेशाकरे, इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे दुपारच्या नंतर या भागात हलका पाऊस राहील। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण। रायगड जिल्ह्याच्याही बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूरकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही दुपारच्या दरम्यान आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यताही। रावरी, देवळी, प्रवारा, वरवंडी, आश्वी, संगमनेर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे नांदूर, शिंगोटे, तिरडे, डुबरे तसेच सिन्नर, नाशिक, देवळी, ओझर, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी दुपारनंतर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील। ओझर, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही, मात्र अंचाले, चिंचवे, साक्री, ब्याड, नंदुरबार जिल्ह्याचा परिसर, देवी, दुसाने हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान राहील। तसेच धुळे आणि जळगाव जिल्ह्याकडे वातावरण कोरडे राहील। वारे वाहतील, पावसाचा जोर फारसा नाही। तसेच श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे दुपारच्या नंतर। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये घोटी वगैरे वारासिवनी या भागात हलक्या पावसाला सुरुवात होईल। दुपारच्या नंतर सुरुवात पावसाची बघायला मिळणार आहे। वादळी पावसाचा अंदाज राहील, मात्र सायंकाळ नंतर आणि मध्यरात्रीपर्यंत मात्र विदर्भाच्या आणि तसेच मराठवाड्यात काही भागात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे किनारपट्टीकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि तसेच पुणे जिल्ह्याचा बहुतांश परिसर इकडे हलका मध्यम पाऊस सायंकाळनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राहील। अहिल्यानगरच्या भागातही आणि नाशिकच्या भागातही हलका मध्यम पाऊस राहील। जळगाव, धुळे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, सोलापूर जिल्ह्याचा परिसर, अहिल्यानगरचा बहुतांश परिसर ढगाळ स्थिती सायंकाळच्या नंतर राहील आणि हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाण राहील। तसे मराठवाड्यातील नांदेड, वगळता या जिल्ह्याकडे वादळी पावसाचा अंदाजा नांदेड, वगळता आणि परभणी जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। नांदेड, वगळता तसेच पूर्णा, बसमत, परभणी, जरी, बोरी, जिंतूर, हिंगोली जिल्ह्याचा काही परिसर, औंध, कळमनुरी, हिंगोली या बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा अंदाजा हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। तसे वादळी वातावरण जबरदस्त स्वरूपात राहील, मात्र पावसाचा जोर फारसा नाही। यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा, घाटंजी, करंजी, वर्धा जिल्ह्याचा परिसर, वाडकी, पुणे, वर्धा, तुळजापूर इकडे हलका पाऊस राहील। तसेच अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती जिल्ह्याचा काही परिसर, चांदूर, अचलपूर, चिखलदरा हलका पाऊस राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे जोर फारसा नाही, ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। जोरदार पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याकडे राहील। नागपूर, हिंगणा, कुडाली, काटोल, कर्जना, आष्टी, उमरी, सावरनेर इकडे वादळी पावसाचा जोर जबरदस्त राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाघोली, पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी, आडैल, गोतंगाव, पावनी, भिवापूर या भागातही वादळी पावसाचा जोर जबरदस्त राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिवरा, सांगजरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस, चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर, यवतमाळ जिल्ह्याचा बहुतांश परिसर, पांढरकवडा, घाटंजी इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे मुरुमगाव, धनोरा, कापसी, गिरवाडा, पाराकोट, भांबरगड या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर दुपारच्या नंतर आणि तसेच सायंकाळनंतर आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील या पावसाचा अंदाज असणार आहे।
तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार।